तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. जालन्यात पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं कृषी कार्यालयावर ढोल ताशांसह चिंध्य आंदोलन. अधिकाऱ्यांनी घरी बसून पीक कापणी प्रयोग केल्याचा आरोप. 2 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. आखाती युद्धाचा फटका रायगडच्या शेतीला. जिल्ह्यातील शेतकरी संकटात. आयात शुल्क वाढल्यानं शेती खर्चात वाढ. रासायनिक खतं आणि अवजारांच्या किमती गगनाला भिडल्या. युद्धामुळे खत पुरवठाही विस्कळीत. जळगावमध्ये वाढत्या तापमानाचा केळी बागांना फटका. वाढत्या तापमानामुळे केळीची पानं पिवळी पडत आहेत. पानं जळून जमिनीवर पडत असल्याचं चित्र. सरकारनं याकडे लक्ष द्यावं, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी. जळगाव जिल्ह्यात बाजारपेठेत फुलांच्या मागणीत घट. परिणामी शेतातच फुलं पडून फुल उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात. संभाजीनगरच्या पैठणमध्ये पाण्याअभावी मोसंबी बागा सुकल्या. संतप्त शेतकऱ्यांनी मोसंबी बागांवर चालवली कुऱ्हाड. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान. वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मूग काढणीला आता सुरुवात. बाजार समितीत मूग व्यापाराला सुरुवात. मात्र मुगाच्या अवघ्या 4 दिवसातच सरासरी 1000 रुपयांची दर घसरण. दर घसरल्यानं शेतकरी चिंतेत. मुक्ताईनगरच्या निमखेडी खुर्दा इथे शेतकऱ्याचा मका जळून खाक. शेती उपयोगी साहित्यही आगीत जळलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. पंचनामे करून मदतीची मागणी. परभणीच्या शिंगणापूरमध्ये शेतकऱ्याकडून ऑर्गॅनिक पद्धतीनं अंजिराची शेती. शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न मिळालं. शहरांमध्ये अंजिरांना मोठी मागणी. पंचगंगेतील रासायनिक प्रदूषणामुळे शिरोळमधील 15 गावांचं आरोग्य आणि शेती धोक्यात. याविरोधात पंचगंगा बचाव समितीचा रास्ता रोको. सायझिंग प्रोसेसचे केमिकलयुक्त पाणी मिसळणाऱ्या काळा ओढा कायमचा बंद करण्याची मागणी. अल्निनोमुळे खडकवासल्याचं पाणी ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याचा जलसंपदा विभागाचा निर्णय. अल्निनोमुळे पाऊस उशिरा येणार. पावसाचं प्रमाण कमी असण्याचाही अंदाज. लक्ष. जालन्याच्या भोकरदनमध्ये भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपेट. मागच्या 15 ते 20 दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या. प्रशासनानं अद्यापही दखल घेतली नसल्याचं चित्र. गावात टँकर कधी सुरू होणार याकडे लक्ष. साताऱ्याच्या खटावमधील येरळा नदीकाठच्या अनेक गावातील पाणी योजना बंद. नेरतलावातील पाणी येरळा नदीत सोडा, अन्यथा 22 एप्रिलनंतर आंदोलन करू. खटाव ग्रामस्थांचा इशारा. नागपूरमध्ये तापमान 43 अंशांच्या पार गेल्यानं येलो अलर्ट जारी. उष्णतेच्या लाटेमुळे शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. नागपूरकरांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन. वाशिममध्ये पारा 43.4 अंशांवर गेल्यानं तीव्र उन्हाचा तडाखा. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत दुपारच्या वेळी बाहेर पडणं टाळावं. प्रशासनाचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यात उष्णतेच्या झळा तीव्र. तापमान 41 अंशांवर पोहोचलं. 18 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उष्माघात कक्षाची निर्मिती. चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा वाढला. चंद्रपूरमध्ये तापमान 44 अंशांवर. उष्माघातापासून वाचण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोल्डरूमची व्यवस्था. हिंगोलीच्या कळमनुरीतील रेडगावमध्ये अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थांचं आमरण उपोषण. बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ हटवण्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. पर्यावरण संवर्धन आणि जलसाठा वाढवण्याच्या उद्देशानं पुणे जिल्ह्यातील राजगडच्या घावरमध्ये गुंजवणी नदीतील गाळ उपशाला सुरुवात. रेंट्री फाउंडेशन आणि परिसरातील विरमोडी घावर साखर कोंढवली गट ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रम. महाबळेश्वरमधल्या कृष्णा नदीचं उगमस्थान असलेल्या प्राचीन मंदिराच्या छताचा भाग कोसळल्यानं नुकसान. मोबाईलमधील व्हिडिओ व्हायरल. मंदिर संवर्धनाविषयी प्रशासनानं ठोस पावलं उचलण्याची स्थानिकांची मागणी. धाराशिवच्या सटवाई देवीच्या मुकुटावरील सिंदूर काढण्यावरून पुरातत्व विभाग आणि मंदिर संस्थांमध्ये वाद पेटला. पोलीस बंदोबस्त घेऊन पुरातत्व विभागाचे कर्मचारी मंदिरात दाखल. महिला भाविकांचाही तीव्र विरोध. बीडच्या नेकनूरमध्ये महापुरुषांचे पुतळे हटवले जाऊ नये यासाठी आमरण उपोषण. शिवप्रेमी आणि भीमसैनिकांकडून एकत्रित आमरण उपोषणाला सुरुवात. पुण्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली गावात ग्रामदैवत श्री काळभैरव देवाची यात्रा. यात्रेनिमित्तानं रंगला निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा. राज्याच्या विविध भागातून आलेल्या 180 पैलवानांनी. धुळ्याच्या कापडणे इथे नदीपात्रात खोदलेली बेकायदेशीर विहीर प्रशासनाकडून बुजवली. परवानगीशिवाय काम केल्यानं कारवाई. ग्रामपंचायत प्रशासनाची संयुक्त मोहीम. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅस पंपावर रिक्षांची रांग. गॅस पंपावर पुन्हा 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा. शहरातील अनेक पंप बंद असल्यानं गॅस भरण्यासाठी सकाळी 5 वाजल्यापासूनच रिक्षा चालक पंपावर. सिंधुदुर्गमध्ये गॅस कंपनीकडून कन्फर्मेशन मेसेज आणि डीएससी नंबर न मिळाल्यानं बुकिंग खोळंबलं. कडक निर्बंधांमुळे घरगुती पुरवठा विस्कळीत झाल्यानं ग्राहकांमध्ये तीव्र संताप.
नाशिकच्या लासलगावमध्ये एचपी गॅस कार्यालयाचा मनमानी कारभार. नियोजित वेळ सकाळी 8 असताना दुपारी 12 पर्यंत कार्यालय बंद. 4 तास ग्राहक ताटकळत. प्रशासनानं तात्काळ दखल घेत कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील निमुण गावात रिग्रीन नेशन प्रकल्पातून हरित क्रांती. खडकाळ जमिनीत 9,000 झाडांची यशस्वी लागवड. 95% झाडं जिवंत. ग्रामपंचायतीचा उपक्रम यशस्वी. गोंदियामध्ये मनरेगा योजना अपयशी. 4,73,000 मजूर रोजगाराविना. काम मागणाऱ्या केवळ 46.19% हातांनाच रोजगार. पोटापाण्यासाठी मजुरांचं इतर शहरात स्थलांतर. अकोल्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाअंतर्गत मोठ्या उमरीत स्वच्छता अभियान. या मोहिमेत रस्ते, नाले आणि सार्वजनिक ठिकाणांच्या मशीनच्या सहाय्यानं साफसफाई. नवी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासावरून भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप. 60,000 झोपड्यांचा पुनर्विकास क्लस्टर योजनेतून करण्याची शिवसेनेची मागणी. एमआयडीसीनं टेंडर काढत 2011 पर्यंतच्या 37,000 झोपड्या पात्र ठरवल्या. यावरून भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरू. भिवंडी पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य. स्वच्छता विभागाच्या ताफ्यात 2 यांत्रिक झाडू वाहन दाखल. यांत्रिक झाडू वाहनांचं महापौर नारायण चौधरी यांच्या शुभ हस्ते लोकार्पण. आयुक्त अनमोल सागर आणि उपमहापौर तारिक मोमीन यांची. महाबळेश्वर इथल्या कृष्णा नदीचं उगमस्थान असलेल्या प्राचीन मंदिराच्या छताचा भाग कोसळल्यानं नुकसान. मोबाईलमधील व्हिडिओ व्हायरल. मंदिर संवर्धनाविषयी प्रशासनानं ठोस पावलं उचलण्याची स्थानिकांची मागणी. एसटीची हंगामी तिकीट दरवाढ मागे घ्यावी. वर्ध्यातील कारंजा घाटगे इथल्या विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांची मागणी. तहसीलदारांना निवेदन सादर. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या एक गाव एक पोलीस योजनेअंतर्गत जनजागृती. वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून गावागावात जात नागरिकांना मार्गदर्शन. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 1,600 रुपयांची तर चांदीच्या दरात 3,000ची घसरण. चिचडोह बॅरेज परिसरात कासव तस्करी प्रकरणी नवे खुलासे. कासव घुबड यांचा वापर करत गुप्तधनासाठी अघोरी पूजा होत असल्याचा खुलासा. 2 दिवसापूर्वी कासव तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक. नांदेड नाळेश्वर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला मोठ्या भेगा. रस्ता जागोजागी दुभंगला. दुचाकींचे टायर रस्त्यात फसून अपघातांमध्ये वाढ. रस्त्याचं पूर्णपणे खोदकाम करून नव्यानं बनवण्याची गावकऱ्यांची मागणी. वाशिम शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 161च्या सर्व्हिस रोडचं सध्या काम सुरू. रस्त्याच्या कामासाठी झाडं तोडण्याला पुढील आदेशापर्यंत जिल्हा न्यायालयाची स्थगिती. पुढील सुनावणी 7 मे रोजी. वाशिम जिल्ह्यात रक्ताच्या टंचाईचं भीषण संकट. दैनंदिन 30 ते 35 रक्तपेशव्यांची गरज असताना शासकीय रक्तपेढीत केवळ आठवडाभर पुरेल इतकाच रक्ताचा साठा शिल्लक. आपत्कालीन रुग्णांवर उपचार करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता. गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडान अंतर्गत भव्य रोजगार मेळावा. अतिदुर्गम भागातील सुशिक्षित तरुणींसाठी हा उपक्रम. मेळाव्यामध्ये विविध नामांकित खासगी कंपन्यांकडून एकूण 1,278 नियुक्ती. पुण्यातील शिरूरच्या करंदी गॅस फाटा परिसरात कंटेनर चालकाचा थरार. शाळेची भिंत फोडून झाडाची फांदी ओढतच 700 मीटर प्रवास. शिक्रापूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1,800 रुपयांमध्ये.